कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी अर्थात RGPPL वर थकीत जमीन आणि इमारत कराप्रकरणी जप्तीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे कंपनीविरोधात जप्तीची कारवाई करण्याचा निर्धार केला असून याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देखील अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे। सन 2005 ते 6 पासून कंपनीकडून संबंधित ग्रामपंचायतना नियमित कर भरला जात होता। मात्र 2021-22 पासून जमीन आणि इमारत कर भरण्यास कंपनीने नकार दिल्याने हा वाद निर्माण झाला। आता थकीत कराच्या वसुलीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर भूमिका घेतली आहे। दरम्यान प्रस्तावित जप्तीच्या कारवाईबाबत कंपनीची भूमिका काय असेल आणि 28 जुलैपूर्वी या प्रकरणावर तोडगा निघतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांच्याकडून। देशातील सर्वात मोठा वायू आधारित वीज निर्मिती प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा RGPPL आणि जुना वादग्रस्त एनरॉन प्रकल्प याला स्थानिक प्रशासनानं म्हणजेच येथील रानवी ग्रामपंचायत, अंजनवेल ग्रामपंचायत आणि वेलदूर ग्रामपंचायत यांनी चांगलाच दणका दिलाय। कर थकबाकी प्रकरणी या 3ही ग्रामपंचायतीनं संयुक्तरित्या त्यांना जप्तीची नोटीस धाडलेली आहे। काय नेमकं प्रकरण आहे, काय नेमका विषय आहे, जप्तीची नोटीस का दिले, किती रक्कम जप्तीची आहे या संदर्भात आपण येथील सरपंच आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। किती साधारण जप्तीची अमाऊंट आहे, ती किती आहे? आपली 3ही ग्रामपंचायतची मिळून जप्तीची अमाऊंट आहे 4,28,59,307 रुपये अशी 3ही ग्रामपंचायतची टोटल आहे। कंपनीने मुदतीत कर न भरल्यास ग्रामपंचायत प्रत्यक्ष जप्तीची कारवाई साधारण किती तारखेपर्यंत करणार आहे? आम्ही जप्तीच्या कारवाईची तारीख ठरवलेली आहे 28 जुलै 2026 ला जप्तीची कारवाई होणार। ही थकबाकी आता तुम्हाला जवळ 4 कोटी म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे। ही थकबाकी तुम्हाला मिळेल नाही, त्यामुळे अशी कोणती तुमची स्थानिक कामं आहेत की ज्याला खीळ बसलेली आहे, जी कामं आता तुम्ही पैशाबाई पुढे नेऊ शकत नाही? पैशाबाबी आज जे कंपनीचा कर मिळत होतं त्यावेळेस व्यायामशाळा, MSCIT सेंटर, क्रीडा प्रशिक्षक, कराटे प्रशिक्षक, शाळा अंगणवाड्यांना सफाई कर्मचारी ग्रामपंचायतकडून दिला जात होता। अपंग कल्याण निधी प्रत्येक अपंग मुलाच्या खात्यावर महिन्याला दरमहा रक्कम अदा केली जात होती। यामुळे अनेक योजना पण ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे तसेच विकास कामं, काही गावातील विकास कामं यांना प्रभावीपणे त्याला मार्ग लागत नाहीये। RGPPL ही राज्यातली नव्हे तर देशातली सर्वात मोठी कंपनी आहे। अशा मोठ्या कंपनीवर आपण ग्रामपंचायत म्हणून कारवाई करताय, तर या संदर्भात वरिष्ठांचं कोणतं मार्गदर्शन घेतलंय का? आम्ही जिल्हा परिषदमधून याचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। ह्यांची आता जरी उच्च न्यायालयामध्ये ह्यांनी अपील केलेलं असलं तरी सुद्धा जिल्हा परिषदेने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे। त्यामुळे कोणती स्थगिती नसल्यामुळे आम्हाला तिथल्या कर जप्तीचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कर जप्ती त्यांच्यावरती करणारच आहोत। सदर कारवाई करत असताना ही कारवाई प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळी करणार आहे की संयुक्तरित्या करणार आहात? प्रत्येक ग्रामपंचायत वेगवेगळी करणार आहे। ज्या त्या ग्रामपंचायतीच्या मूल्यांकनानुसार इंजिनियर बोलावून त्या ग्रामपंचायतीच्या भांडवली मूल्यावरती कर आकारणी करणार आहे। त्यामुळे जप्तीची प्रोसिजर त्या मूल्यांकनाच्या आधारावर सील लावून करणार आहोत। एवढी मोठी कारवाई करत असताना स्थानिक प्रशासन किंवा राजकीय कोणता दबाव आतापर्यंत तुमच्यावर आला आहे का? नाही, कोणताही राजकीय दबाव आलेला नाही। उलट आम्हाला राजकीय पाठबळ आहे की ग्रामपंचायतींना त्यांचा कर वसूल करण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी केला पाहिजे। एकंदरीतच काय की एवढी मोठी कंपनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे, एरियामध्ये आहे, मात्र त्या कंपनीकडून जर ग्रामपंचायतीचीच फसवणूक होत असेल तर असे अनेक प्रकल्प कोकणामध्ये आता प्रलंबित आहेत। त्यामुळे हा निकाल लवकरात लवकर प्रशासनाने मार्गी लागावा, जेणेकरून भविष्यात असा कोणता प्रकल्प येणार असेल तर हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्या संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिकांनी त्या कंपन्यांना विरोध करू नये। कॅमेरा पर्सन उमेशसह मी मंगेश तावडे, माझं कोकण, गुहागर।